नमस्कार. वृंदावनी फॅशन किटा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. इथे बघा 14 इंच आपण उंची घेतलेली आहे. मुंडा हा आपण 7 इंच घेतलेला आहे. शोल्डर 7 इंच घेतला आहे. मुंडा 6.5 इंच आपण इथे घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला बघा हा 32 चेस्ट साईजचा ब्लाऊज आहे, तर त्यानुसार आपल्याला इथे मापे टाकायची आहेत. 1.5 इंच मार्जिन इथे ठेवलेलं आहे. कमर 24 आहे, तर 24चा चौथा 6 आणि 1 इंच टक्स 1.5 इंच मार्जिन, अशा प्रकारे आपण पूर्ण मापेही टाकलेले आहे. तिथे बघा गळा रुंदी जी आहे ती 3.5 इंच घेतलेली आहे, 3.5 इंच. त्यानंतर खाली 3 इंचावरती आपल्याला एक मार्क करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याचा एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे. खूप छान अशी डिझाईन आहे. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. नक्कीच तुम्हाला ते आवडेल. तर बघा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता. कमीत कमी वेळामध्ये होणारी छान अशी आपली ही डिझाईन आपण इथे तयार केलेली आहे. ठीक आहे, तर चला मग पुढे बघा. ते खालून जे आपल्याला खालची जी पट्टी कमरेची ठेवायची आहे, तर ती 3 इंचाची आपल्याला ठेवायची आहे. जेवढी काही तुम्हाला ठेवायची असेल तेवढं तुम्हाला इथे माप टाकून घ्यायचं, किंवा वरून किती गळा पाहिजे आहे तसं टाकलं तरीसुद्धा तुम्हाला चालणार आहे. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला, वरी बघा मी 1.5 इंच घेतलेला आहे. वरती जे आहे 2 बॉक्सच्या मध्ये आपण ही डिझाईन बनवण्यासाठी ते बघा 1.5 इंचचं घेतलेला आहे तिथे. आणि त्यानंतर तिथून आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याचा. विदाउट कॅनव्हास पेपर ही डिझाईन एकदम फिनिशिंग सहित कशी तयार केली हे तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा ही डिझाईन आपण आखून घेतलेली आहे. आता आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे. जो ब्लाउजचा पीस आहे त्यावरती आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून गळा हा कट केलेला आहे. तर बघा इथे आतल्या बाजूनं खालचं जे आहे ते कटिंग केल्यामध्ये आपला ब्लाऊज जॉईंटच राहणार आहे. इथे पाहू शकता अशा प्रकारे ड्रॉप शेप आहे तो आपण इथे देऊन घेतला उलट्या आकारामध्ये. ठीक आहे, तर इथे आपल्याला काय करायचं आहे, ब्लाऊजचा जो कपडा आहे तो सरळ, वरची जी बाजू असणार आहे ती सरळ असणार आहे आणि त्यावरती पिन वगैरे लावून आपल्याला आपला जो अस्तरचा कपडा आहे तो व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. आता इथे बघा खाली काट आलेला आहे, तर तो काट व्यवस्थित असा खालच्या बाजूला आला पाहिजे, त्या पद्धतीने आपल्याला सेट करून घ्यायचं. इंचाचं मार्जिन ठेवून पूर्ण जो फक्त आपला ड्रॉपचा शेप आहे त्यावरती आपण इथे टिप देऊन घेतली आणि त्यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथे आतला जो गळ्याचा तो इथे आपण आता कट करणार आहोत. सुरुवातीला आपल्याला कुठेही कट करायचं नाही. पूर्ण गळ्यावरती आपण छोटे छोटे कट इथे देऊन घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला बघा गळा हा पलटवून घ्यायचा आहे. गळा पलटवून घेतल्यानंतर व्यवस्थित अशी आपल्याला दाबटेप इथे द्यायची आहे. मी नेहमी सांगत असते, अस्तरचा कपडा वरच्या बाजूने दिसणार नाही, अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण गळ्यावरती ही दाबटीप जी आहे ती देऊन घ्यायची आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल, जर अजून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन ज्या डिझाईन आहेत एकदम सोप्या पद्धतीने, जे नवीन शिकणारे असतात त्यांना तर खूपच उपयुक्त अशा टिप्ससहित आपण ही ज्या डिझाईन आहेत ते शिकवत आहे मी. तर नक्कीच तुम्हालाही त्याचा फायदा होईल. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल. आता बघा अस्तर आणि ब्लाऊज हे पूर्ण आपण जॉईन करून घेतले एकमेकांना आणि त्यानंतर एक्स्ट्राचा कपडासुद्धा कट करून घेतला. ही क्रॉसमध्ये पट्टी 1 इंचाची आपण घेतलेली आहे. वरचा जो गळा आहे त्या गळ्याला फिनिशिंग देण्यासाठी. इथे अस्तरची सुद्धा पट्टी तुम्ही इथे वापरू शकता, किंवा ब्लाऊजचं जर व्यवस्थित असेल. आता इथे कॉटन आहे, सो मी इथे कॉटन ब्लाऊजचंच आपण इथे वापरलेलं आहे. ठीक आहे, तर बघा गळ्याला आपण आतल्या बाजूने फोल्ड करून एक्स्ट्राचा कपडासुद्धा इथे कट करून घ्यायचा आहे. बघा एकदम सोप्या पद्धतीने एकदम फिनिशिंग सहित अशा प्रकारे हा गळा तयार होतो. आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, जे आहे आपण पट्टी बनवली ती आतल्या बाजूने फोल्ड करून त्यावरती व्यवस्थित असं दाबटेप म्हणजे आपल्याला देऊन घ्यायचे आहे. इथे पाहिजे तर तुम्ही डबलसुद्धा देऊ शकता थोड्या अंतरावरती, म्हणजे अजूनच फिनिशिंग छान येईल. ठीक आहे, आता आपल्याला
जो पाठीचे टक्स आहेत ते इथे देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढील डिझाईन आपण पाहूया. हे टक्स देऊन घेतल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं ते मी तुम्हाला दाखवते. खूप छान असे आणि एकदम सोप्या पद्धतीने आपली जी कमरेची पट्टी आहे ती इथे जोडून घेऊया अगोदर. आता कमरेची पट्टी जोडण्यासाठी बघा, जशी नेहमीप्रमाणे जोडतो तशी जोडून घ्यायची आणि त्यानंतर हे इथे बटन बनवायचं. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एखादं फॅब्रिकचं फ्लावर वगैरे बनवून सुद्धा इथे लावू शकता. त्यामुळे गळ्याला खूपच छान लुक येईल. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा.